मोठी बातमी छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर प्रवासी बसवर दगडफेक झाली आहे। खासगी प्रवासी ट्रॅव्हलवरती लुटारूंनी दगडफेक केली आहे। यामध्ये बस चालक जखमी झालेला आहे। चोरीच्या उद्देशाने वारंवार वाहनांवरती आणि प्रवाशांवर हल्ले होत आहेत, त्यामुळे समृद्धीवरचा प्रवास धोकादायक बनलेला आहे। समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना चोरट्यांची आता भीती निर्माण झालेली आहे। ही साम टीव्हीचे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहू शकतोय। लुटीच्या उद्देशाने दगडफेक केली जाते आणि वारंवार अशा प्रकारच्या घटना समृद्धी महामार्गावर घडत असल्याचं आपण पाहतोय। आता सुद्धा या एका खासगी ट्रॅव्हल बसवरती दगडफेक करण्यात आलेली आहे आणि आपण पाहिलं तर चोरीच्याच उद्देशाने ही दगडफेक झाली होती अशी माहिती मिळते। यामध्ये चालक गंभीर जखमी झालेला आहे, कारण त्याच्याच बाजूने ही दगडफेक करण्यात आलेली आहे आणि बस थांबावी यासाठी ही दगडफेक केली असल्याची माहिती आहे। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून घेऊयात। माधव, आपण पाहतोय समृद्धी महामार्गावर वारंवार अशा प्रकारच्या घटना घडतायत। आता ही जी घटना घडलेली आहे त्या संदर्भात काय अपडेट? शेजल, समृद्धी महामार्गावरून जाण्याची भीती आता प्रवाशांना वाटू लागलेली आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून ही तिसरी घटना समोर आलेली आहे। वाहन कोणतीही असो त्यावरच रात्रीच्या उशिराच्या वेळेस दगडफेक करायची, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यांना लुटण्याचा डाव या सगळ्या चोरट्यांचा असू शकतो अशी स्थिती आहे। काल संध्याकाळी अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की एक प्रवासी वाहतूक करणारे ट्रॅव्हल्स तिच्यावर दगडफेक करण्यात आली आणि त्या ड्रायव्हरच्याच बाजूने ती दगडफेक करण्यात आली, जेणेकरून ड्रायव्हर थांबेल आणि लूटमार करता येईल असा एक अंदाज असू शकतो किंवा त्यांचा प्रयत्न असू शकतो। मात्र त्यामध्ये ड्रायव्हर जखमी झालेला आहे। आता या सगळ्या प्रकरणी 2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी अशाच पद्धतीने सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालेले होते की दगडफेक कशा पद्धतीने होते। त्यामुळे समृद्धी महामार्गावरची सिक्युरिटी कशी कमकुवत आहे हे सुद्धा समोर आलेलं आहे। तेव्हा आता ती समृद्धीवरची जर सुरक्षा वाढवली नाही तर प्रवाशांना पुढे जाण्याची भीती वाटू शकते। त्यामुळे आता तातडीने कारवाई करणं तितकंच गरजेचं आहे। निश्चितच धन्यवाद माधव, दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। लुटीच्या उद्देशाने वारंवार दगडफेकीच्या घटना समृद्धी महामार्गावर घडत आहेत, त्यामुळे आता तातडीने काहीतरी कारवाई केली जावी अशी मागणी केली जाते।